प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर इथे वाढतं नागरीकरण, झपाट्याने उभे राहत असलेले टॉवर आणि जुनाट पायाभूत सुविधा यामुळे नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत। रस्ते अरुंद, ड्रेनेज लाईन जुनी असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते। ठिकठिकाणी जमा होणारा कचरा, अतिक्रमण, अनधिकृत भाजी मंडई आणि वाहतूक कोंडी ही परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे। कोथरूड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी या प्रभागात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य कायम आहे। झोपडपट्टी बहुल लोकसंख्या असल्याने या भागातील मतदारसंघाचे राजकीय गणित नेहमीच वेगळं राहत आले। या प्रभागात 6 झोपडपट्ट्यांचा समावेश असल्याने सुमारे 65% मतदार झोपडपट्टीतील आहेत। काँग्रेसच्या 3 उमेदवारांची वैयक्तिक वोट बँक मजबूत मानली जाते, त्यामुळे भाजपने यावेळी 100% कमळ फुलविण्यासाठी महाआघाडीतील काही दिग्गजांना गडाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे। दुसरीकडे अनेक नवीन इच्छुकही रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत। प्रभागातील अपुरा पाणी पुरवठा, ड्रेनेज समस्या, अर्धवट रस्ते काम, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, उद्यानांची कमतरता हे प्रश्न अद्यापही जैसे थे आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासक राज्य सुरू असल्याने प्रश्नांकडे दुर्लक्ष होते आणि माजी लोकप्रतिनिधींनीही प्रभावीपणे काम केलं नाहीये। आगामी निवडणुकीत नागरिकांची अपेक्षा स्पष्ट आहे। स्थायी भाजी मंडई, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी वाहिन्यांची गरज, जिजाऊनगर पोलीस चौकी तसेच मूलभूत नागरी सुविधांची उभारणी। यावेळी कोणता पक्ष या प्रश्नांना प्राधान्य देतो यावर प्रभाग क्रमांक 11च्या निकालाचे भवितव्य ठरणार आहे। अशाच तुमच्या प्रभागांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज डॉट्स।